तर आज मी फक्त 15 मिनिटात एवढं भारी केळी चिप्स बनवलेलं की त्याला खाल्ल्यावर त्याच्यातून असला भारी आवाज येत होता। सकाळी लवकर कधी मी असंच मळ्यात फिरत होतो, तेवढ्यात माझं लक्ष कधी अचानक या केळांच्या झाडाकडे गेलं आणि मग इकडे जसं लक्ष गेलं तसं काही तर नवीन करायची कधी एक आयडिया बनाली। त्यामुळे मग त्यासाठी कधी सगळ्यात पहिला मी घरी गेलो आणि मग तिथनं लागते तेवढं सगळं सामान घेऊन कधी आणि मळ्याकडे आलो, कारण काहीतरी करून खायची मजा कधी आपल्या चुलीवरच येते। पहिल्यांदा मग सगळ्या विटातून सरळ करून कधी जळण आणण्यासाठी निघालो, नंतर मग इकडून तिकडून कधी सगळं जळण पण गोळा केलं आणि मग ते झाल्यावर कधी डायरेक्ट मी केळ आणण्यासाठी गेलो। त्यात आणि ही कधी देशी केळ होती, पण याच्या जागी कधी साधी केळ असती तर लयच बरं झालं असतं। मग आता सगळ्यात पहिला तर कधी एक किसणी ताट आणि कढई घेतलं आणि तिथनं मग सगळ्यात अवघड काम केलं ते म्हणजे केळ्यांची साल काढायचं। ते झाल्यावर मग कधी सगळ्यात पहिला तर कढई चुलीवर ठेवलं आणि इकडे तेल गरम होईपर्यंत कधी सगळ्यात पहिला एक वाटी घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ पण टाकलं। तोपर्यंत मग इकडे आपलं तेल गरम झाल्यावर हळूहळू कधी किसणीने किसायला चालू केलं। पहिल्यांदा मग असं लांबडं लांबडं करायची प्लॅनिंग होती, पण ते कॅन्सल करून कधी सगळे हे बारकं बारकं करून ठेवलं, कारण की हे कधी जरा सोपं चाललेलं। बाकी हे जे आपलं हळदीच पाणी होते की नाही ती त्यावर असं टाकून घ्यायचं आणि तिथनं मग लागते तेवढं सगळं तळून घेतलं आणि ते सगळं कधी एकदम काढून घेतलं। आता मग राहिले याच्यावर सगळं मसाला त्यांनी टाकायचं। पहिलं तर मस्त जरा चटणी आणि मीठ पण टाकलं आणि त्यावर की नाही असं मस्तपैकी मग चाट मसाला पण टाकला आणि मग चालू केलं खायला। आता मग भारी झालं, म्हणून काही सगळं संपत बसलं नाही, राहिलेलं तेवढं सगळं कॅरी बघत घेतलं आणि मग आपले सगळं सामान पण घेऊन चला म्हटलं आता घरला जाऊया। बाकी मग व्हिडिओ आवडला असेल तर जाताना लाईक आणि फॉलो तेवढं करून जावा की।